नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना. माझ्या होम शेफ चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत मराठवाडा स्टाईल सुक्या बोंबलाची खमंग, झणझणीत आणि चवदार चटणी. मीडियम साईजचे 20 बोंबील, 7 ते 8 लसूण, 5-6 मिरच्या, कोथिंबीर, मीठ आणि जिरं. बोंबीलचं डोकं आणि शेपटाकडचा भाग कापून घ्यायचा आहे आणि मधल्या भागाचे छोटे तुकडे करून घ्यायचे. बोंबील मी स्वच्छ धुवून घेतले. सर्वप्रथम आपण मिरच्या आणि लसूण कोरडे भाजून घेऊया. मिरचीला डाग पडूस्तोवर आपण भाजून घ्यायचे. भाजून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून गार करून घेऊया. त्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेऊया. गरम तेलामध्ये बोंबलाचे तुकडे लालसर छान फ्राय करून घेऊया. फ्राय झाल्यावर बोंबलाचे तुकडे देखील एका प्लेटमध्ये काढून गार करून घेऊया. असेच उरलेले बोंबील देखील आपण फ्राय करून घेऊया. मिरची आणि लसूण थंड झालाय. आता बोंबील देखील थंड होऊ देऊया. सर्वप्रथम आपण मिरची, लसूण खडबडीत जिरे आणि मीठ सोबत वाटून घेऊया, कारण बोंबील सोबत ते वाटले जाणार नाहीत. हे बघा, या पद्धतीने वाटून घ्यायचे. आता त्यामध्ये बोंबलाचे तुकडे टाकूया आणि अगदी बारीक भुगा म्हणजे पावडर नाही करायची आपल्याला, त्याचे छोटे छोटे पीसेस राहतील याच पद्धतीने वाटून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे मी बोंबलाची चटणी वाटून घेतलेली आहे. त्याच तेलामध्ये वाटलेली आपली बोंबील चटणी आपण फ्राय करून घ्यायची. 5 मिनिटाने त्यामध्ये कोथिंबीर टाकून तीही आपण परतून घेऊया.
चटणीमध्ये मीठ टाकताना अंदाजाने टाका, कारण बोंबीलला आधीच मीठ लावलेलं असतं. हे पहा, तेल पूर्ण सुकलेलं आहे आणि चटणी आपली रेडी आहे. याच पद्धतीने तुम्ही हिरव्या मिरचीऐवजी लाल सुक्या मिरच्या घेऊनही सुंदर अशीच बोंबलाची चटणी बनवू शकता. आपली सुक्या बोंबलाची स्वादिष्ट चटणी रेडी आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.